आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना प्रभू येशू नावाने करतो. हालेलुया हालेलुया. अनुवाद मध्ये 10 अध्याय 1 ते 22 आणि 11 अध्याय 1 ते 32 वचनात जेवढा वेळ मिळेल तेवढं वाचून घेऊया. तर मोशेने परमेश्वराच्या बाबतीत जे काही अनुभव घेतले ते निर्गम 20 अध्यायामध्ये 10 आज्ञा असे दिलेले, बरोबर. तर आपण एक शिकणार आहे. परमेश्वर त्याला आणखी 2 आज्ञा देत आहे अनुवाद मध्ये. हा अनुवाद जे आहे माणसाला एक चांगला मार्ग दाखवत आहे. तर आपण वचन घेऊया. अनुवाद 10 अध्याय वचन 1 पासून सुरुवात. अनुवाद 10 अध्याय वचन 1. त्या समयी परमेश्वर म्हणाला, पहिल्या पाट्यासारखा 2 दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे काय पर्वताकडे ये. हालेलुया. 2 पाट्या पहिल्या काय कर, तयार काय 2 पाट्या तयार कर. हालेलुया. आता ह्या 2 पाट्याचा अर्थ आपल्याला नव्या करारामध्ये दिसते की 2 आज्ञा, ते मोशेच्या आज्ञा परमेश्वरी मोशेला दिलेल्या होत्या. त्याच आज्ञा पुन्हा आपल्याला लूक 10 अध्यायामध्ये 27 पासून वचन सांगते की संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने परमेश्वर प्रेम कर आणि स्वतःवर प्रेम कर. हालेलुया. मग ते आपल्याला एक शिकायला मिळते. पण इथे 2 आज्ञाविषयी आपल्याला एक मार्गदर्शक करत आहे. लाकडाचा एक कोश तयार कर. काय सांगते? एक लाकडाचा एक कोश काय तयार कर. वचन 2. मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती, काय सांगते? पहिल्या पाट्यावर जी वचनं होती ती मी त्या पाट्यावर लिहिली, त्या कोशात ठेव. हालेलुया. त्या कोशात ठेव. आता तुम्ही विचार करा की वचन काय होतं? एकच देवाला बस, मूर्ती पूजा करू नकोस. आज आपण अनेक लोक जर बघितलं तर एक देव बाजूला आहे आणि जगात भरपूर देव जास्त आहे. हालेलुया. अनेक प्रकारे लोक वेगवेगळ्या विचारामध्ये देवाची स्थापना तयार करतो. पण तरी काय सांगितले? एकच देवाला बस, मूर्ती पूजा. हालेलुया. मला काही विचारतात, मग तुम्ही मूर्ती कशाला ठेवली? पूजा नाही करत. ते एक मानवाला दर्शविते, म्हणजे दाखवते की आम्ही सुद्धा इकडे या मूर्तीकडे उभी आहे. पण वचनाने आम्हाला तुम्हाला शिकवता येते कृतीने. हालेलुया. ते बोलत नाही. तर लोकांना हे शिकवायचं आहे की ही मूर्ती तात्पुरती आहे, त्यात देव नाही. ती मूर्ती आहे, त्याची पूजा नाही, त्याची आराधना नाही, त्याचा सन्मान नाही. सन्मान जो करायचा आहे तो शब्दाद्वारे, वचनाद्वारे आणि त्या नियमाद्वारे. हालेलुया. जे लोक त्याच्या मागे लागतात त्याला त्याच्यापासून दूर करायचं हे आमचं शिक्षण आहे. आम्ही पवित्र शास्त्राचं शिक्षण देतात, त्याचं शिक्षण नाही देत. की त्याचं जर शिक्षण देत असते तर तिकडे सगळं आरबेदबत्ती काय लावायचं असते तर लावलं असतं. ओके. त्याप्रमाणे बाकुळाच्या लाकडाचा एक कोश. आता आपण विचार करा. आता तुम्ही बघितलं हा पण एक कोशच आहे, बरोबर, फायबरच आहे. लोकांना काय समजायचं आहे ते पहिले समजून घ्या, नंतर तुम्हाला त्याचा अर्थ, मार्ग, शिक्षण, नियम देवाचे काय आहे ते समजतील. हालेलुया. परमेश्वराने परमेश्वराच्या मार्गा विषयावर शिक्षण देण्यासाठी त्याने घडवलेले. कारण लोक
जास्त मूर्तीकडे वळतात आणि त्याच्यामध्ये देव बघायचा प्रयत्न करतात. म्हणून परमेश्वराने असा एक कोश करून ठेवला की त्याच्यामध्ये देव आहे असं समजून तुम्ही धावा. हालेलुया. कारण तो झाकून ठेवल्यानंतर दिसत नाही. हालेलुया. हा तो दिसतो. हालेलुया. तो दिसत नाही अशा प्रकारे त्यांना एक दर्शविलं. म्हणजे तेव्हा एकटा देवाला कोणीच पाहिलं नाही. तर आता तुम्हाला जर देवाला पाहिजे म्हणजे देवाला पाहायचं असेल तर तुम्हाला पहिले त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल. कुठे? ते कोशमध्ये देव आहे, देव आहे, देव आहे, देव. मग देव स्वतः दर्शन 3:33 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आता तुमच्या जीवनामध्ये जर खरोखर पाप कबूल केलेला आहे, पश्चाताप केलेला आहे, तुमचं मन परिवर्तन केलेलं आहे तर देवाचं दर्शन तुमच्या समोरच आहे आणि नंतर तुम्हाला स्वतःला कळेल की देव माझ्या आतमध्येच आहे. हालेलुया. जरपर्यंत देवाची ओळख होत नाही तत्पर्यंत देवाचा आत्मा समजत नाही. तेव्हा एकटा देवाला कोणीच पाहिजे. पण मध्ये 5:8 काय सांगते? जे अंतःकरणाचे स्वच्छ म्हणजे ज्यामध्ये पाप नाही परिपूर्ण देवावर विश्वास ठेवणारे ते धन्य त्याला काय ते देवाला पाहते. पहिल्या पाट्यासारख्या काय सांगते? 2 दगडी पाट्या घडवून त्या हातात घे. काय तरी हातात घेतले आणि आता आपण पवित्र शास्त्र घेऊन कुठे जातो? प्रार्थनेला. हालेलुया. म्हणून त्यांनी काय सांगितलं? हातात घेऊन. हालेलुया. कुठे? तेव्हा ती प्रार्थना करायला ते कुठे जायचे? पर्वतावर, झाडाखाली. आता आपल्याला प्रार्थना करण्यासाठी मंदिर पण उभारली परंतु त्याचा काहीच उपयोग लोकांनी केला नाही. मंडळी जमलेली होती. त्या दिवशी जी 10 वचनं परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हाला सांगितलेली होती. म्हणजे निर्गम 20 अध्यायामध्ये 10 आज्ञा, ती 10 वचनं एकच देवाला आपण त्याला आज्ञा बोलतात. ती वचनं दिलेली होती. ती देवाचं शिक्षण. आपण आज्ञा आहे, आज्ञा सगळे बोलतात आज्ञा आहे परंतु आज्ञा पाळणारे सगळे व्यक्ती नाही आहे. पहिलीच आज्ञा मोडलेली आहे तर बाकीच्या सगळ्या आज्ञा मोडल्या जातात. हालेलुया. मनुष्य आज्ञाचं पालन करतो त्याला देवाचं दर्शन, देवाची उपस्थिती, देवाची जाणीव, देवाचे मार्ग, देवाचं शिक्षण, देवाचे नियम हे सगळे ऑटोमॅटिकली त्याला समजतात. हालेलुया. म्हणून प्रभू येशू स्वतः दर्शनासहित देव असून मानवामध्ये मिक्स होता तरी सुद्धा त्याने देवाला ओळखलं नाही. योहान 14 ते 8 पासून फिलिपाच्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी शिकवतो. आपण धार्मिक आहोत, आपल्याकडे धार्मिकता आहे, धार्मिकता शिक्षण देणारे, आम्ही त्याला ओळखत नाही. आम्ही त्या मूर्तीलाच ओळखत कारण आमचं पहिल्यापासून लक्ष त्या मूर्तीवरच आहे. म्हणून आम्हाला चेंज होणं फार कठीण आहे. हालेलुया. त्यांनी बाबळाची लाकूड घेतलंय आहे का नाही, त्याचा एक कोश बनवून. कारण बाबूळ लाकूड कसं असते? भरपूर चिवट असते. ते सुकलं ना तर त्याला किती फरशी मारा, किती ठोका, ते तुटणं फार कठीण आहे. वन असेल तर सप तुटून जाते. हालेलुया. हालेलुया. कारण मी बाबळाची कामं केलेली आहेत. बोटी बांधताना बाबळाची लाकूड. हालेलुया. सुकलेलं असलं तर त्याला पूर्ण क्रॅक होते आणि ते तोडायला एवढं मुश्किल होते हे हाताच्या दोन्ही ढिले होतात. हालेलुया. पण वल असेल ना तर फटाफट तुटते. हालेलुया. तर त्याला त्या बाबळाच्या लाकडाचा पहिल्याप्रमाणे या पाट्यावर लिहिली. बघा काय केलं त्याने? लिहिल्या आणि त्याच्या हातात त्या पाट्या दिल्या. आता परमेश्वराने मला हे शिकवण दिलं तेच मी तुम्हाला शिकवण देते. ते शिक्षण तुम्ही घेतले तर तुमचं जीवन परिवर्तन होईल.
आमचं जीवन परिवर्तन होत नाही, म्हणून आमच्या जीवनाला जीवन आहे असं समजत नाही. आमचं जीवन कुठेतरी कमजोरात पडलेलं आहे, अस्वस्थात पडलेले आहे, म्हणून आमचं जीवन कुठेतरी डगमळत आहे. वचन 5, मग मी मागे फिरून बघा तो सांगते मी पर्वतावरून खाली उतरलो. बघा काय सांगते मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या. परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तिकडेच आहेत. हालेलुया. आता त्या लिहिलेल्या आहेत. आज तसंच आहे, अनेक लोकांचं बायबल बंद आहे. या पाट्या बंद आहेत आणि दुसऱ्या पाट्या खुलल्या आहेत, त्या म्हणजे मूर्तीच्या. हालेलुया. आणि तो यो देव आहे, तो देव आहे, अनेक देव आपल्यामध्ये त्या मूर्तीमध्ये कृती करायचा प्रयत्न करतो, परंतु ते होत नाही. आपण शाळेत जातो, टीचर आपल्याला शिकवतात, टीचरचे फोटो ठेवतात. मग धार्मिकता ठिकाणी मूर्ती कशाला? मग धार्मिकता कसं करणार? मग मोशेला देवाने जर सांगितलं नसतं तर मोशेची पुस्तकं ही लिहिली नसती. हालेलुया. हालेलुया. हे मोशेला परमेश्वराने शिकवलेलं याचा अर्थ आमच्या सर्वांना तो समजला पाहिजे. देवाने मोशेची घडण केलेली होती, निवड केलेली होती, त्याला देवाने निवडलेलं होतं आणि देव त्याच्याद्वारे कार्य करत होता. परमेश्वराने माझी निवड केली, लोक माझी निवड केली, बरोबर. हालेलुया. तर तुम्ही वचन ऐकण्यासाठी येऊन साचवले, जे परमेश्वराची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. येण्यासाठी किती प्रयत्न करा नाही जमणार, पण परमेश्वराची जर इच्छा आहे आणि परमेश्वराने तुम्हाला फार पसंत केलेलं आहे तर परमेश्वर तुम्हाला आमंत्रण करायला विसरणार नाही. हालेलुया. आता आमंत्रण झालेलं आहे, आता माहिती पडलेलं आहे, आता येणं का न येणं तो प्रश्न तुमचा आहे. वचन 6, इस्रायल लोक बयेरोत बनेयाकान येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अवरण मृत्यू पावला व त्याला मृत्युमाती देण्यात आली. काय सांगते? त्याचा भाऊ अरोन तो मरण पावला, त्याला तिकडेच मूठ माती दिली. तर आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्यासाठी याजकाचे काम करू लागला. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, परमेश्वराच्या योजना आणि मार्ग काय. हालेलुया. त्याचा मुलगा मेला नाही ना, मेला का आहे, त्याचा भाऊ मेला, तर भाऊ मेल्यानंतर भावाचा मुलगा त्या कार्यास्तव त्याची निवड केली. हालेलुया. काय केलं? अरुण मरण पावला, अरुणच्या मुलाला त्याच्या जागेवर याजक पद केलं. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, तुम्ही प्रत्येक व्यक्ती याच परिस्थितीमध्ये वचनामध्ये तर परंपरा चालू आहे. आधी ही परंपरा कुठून आलेली? हालेलुया. मी पण कुठल्या तरी कुळातलाच होता, बरोबर. तेव्हा देवाने मला शिकवलं आणि ह्या कुळामध्ये मी पोचलाय. आता आपण इथून कोण पुढे कसं न्यायचं आहे हे पवित्र शास्त्राप्रमाणेच देव आपल्याला निवडते. आता निवड केल्यानंतर त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे, त्या शिक्षणानुसार, त्याच्या नियमानुसार, त्याच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करत राहिला तर तो आपली निवड आपल्याला काय करते, तयारी करून ठेवते. वचन 7, तेथून कूच करून गुदगुदा येथे ते आले. गुदगुद्याहून ते यातगाठा येथे आले. तेथे पुष्कळ वादळ उडे आले. वचन 8, परमेश्वराच्या कराराचा घोष मारण्यास परमेश्वराचं मन उभे राहून त्याची सेवा करण्यास व त्याच्या नावाने आशीर्वाद देण्यास त्याचवेळी परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले. त्याचं चालू आहे. हालेलुया. आता प्रत्येकाने वचनाद्वारे एक शिकायचं. त्यांनी काय केलं? लेवीचा अंश होता, त्याला त्यांनी वेगळं केले, परंतु आजपर्यंत ते
चालत आहे. हालेलुया. आता आम्ही देवाबरोबर चालत आहे, मग आपल्याला देवाने हर प्रश्न दिलेले आहेत, शिक्षणही दिलेले आहे, नियमही दिलेला आहे, मार्ग दिलेला आहे, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हालेलुया. आपण काय करतो, प्रभूची जी शिकवण आहे की मार्ग आहे ते नाही, आपल्याला कुणी भडकावलं, कुणीतरी आपल्याला नफरत करायला शिकवलं, कुणी द्वेष करायला, आणि हे मुद्दा कोणाचा माहिती, हा शैतानाचा आहे. हा जर आत्मा तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही कोणाचं चांगलं बघणार नाही आणि कोणत्याही व्यक्तीचं चांगलं करू शकत नाही. हे दुष्टाईचं मोठं घर आहे आणि या घरात जो मनुष्य शिरला तो शैतानाच्या राज्यामध्ये प्रवास केला. हालेलुया. प्रभूचं शिक्षण काय माहिती का, प्रीती, दया आणि शांती. जो मनुष्य एका देवावर भरवसा ठेवतो आणि एकावर प्रेम करतो, तो मनुष्य कधी पाप करायला फार कठीण परिस्थितीमध्ये प्रवास करेल. त्याच्याने पाप व्हायला फार कठीण परिस्थिती होईल. हालेलुया. कारण त्याला माहितीये की देवाचा शब्द, देवाचं वचन आणि देवाचं शिक्षण हे त्याच्यामध्ये आहे. सैतान किती प्रयत्न केला, किती एंट्री करायचा प्रयत्न केला, तरी देव त्याला मदत करते आणि देव त्याला सहाय्य पण करते. पण जेव्हा आपण शैतानाच्या हातात असते तेव्हा प्रत्येक मानवाचं तो काय करते, वापर करतो पाप करायला, आणि त्याच्यातून शिरून तो आपल्यामध्ये वाईट कर्माची कामं करायला शिकवते. कारण तो पहिल्यापासून, हे मला आठवलं, पहिल्यापासून तो मनुष्य घातक होता. ज्या उत्पत्ती 3 अध्यायामध्ये माणसामध्ये जो शिरलेला होता तो शैतान. म्हणून परमेश्वराने 10 आज्ञा मोशेला दिल्या. मोशेच्या हातात चुका झाल्या नाही असं नाहीये, पण देव त्याच्या जोडीलाच होता. हालेलुया. त्याला हर गोष्टीमध्ये त्याला शिकवण देत होता. वचन यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंधाबरोबर काही वाटा किंवा मदत मिळावायची नाही. तुझा देव परमेश्वर याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वचन आहे. हालेलुया. आपला वाटा कुठून भेटेल, जो परमेश्वर आहे तो. परमेश्वर माझ्या जीवाचा आधार आणि वाटा. आपल्या प्रत्येकानं देवाच्या शिक्षणानुसार चालायचं. जर आपलं जीवनामध्ये जो परमेश्वर आहे ना, परमेश्वराची उपस्थिती आहे, तर तुम्हाला टेन्शन येणार. हालेलुया. या आज्ञावरच आम्ही परमेश्वराबरोबर राहू शकतात. पण जर या आज्ञा नाही तर परमेश्वर आमच्या जोडीला राहू शकत नाही. तुम्हाला सुरुवातीला मी सांगतो, माणसं भेटली ते निंदा, नफरत आणि द्वेष करणारे हेच तुम्हाला भेटले. कधी देवाचे शब्द, देवाचं वचन, देवाचं शिक्षण, देवाचे नियम, देवाच्या विधी, देवाचं सामर्थ्य हे सांगण्यासाठी तुम्हाला आपल्यामध्ये भेटणार. मग ते तुम्हाला सांगते त्या प्रार्थनेत चल, तिथे एवढा पावर आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. पावराचा हक्क जो आहे ना तुमच्या सर्वांमध्ये, 10 आज्ञा आपल्या सगळ्यांना दिली, पण आम्ही त्या 10 आज्ञाचं पालन न करण्यामुळे आमच्यामध्ये शैतानी कृतीचा पावर आहे. त्यामुळे आम्ही देवाला शोधत नाही आणि आम्ही देवाच्या शिक्षणावर चालत नाही. 10 आज्ञाचं पालन करणारी व्यक्ती आहे तो देवाच्या बरोबर राहतो आणि तो सर्व व्यक्ती बरोबर तो राहतो आणि तो समाधाने, प्रीतीने, दयेने, शांतीने. वचन 10 की पहिल्याप्रमाणेच 40 दिवस व 40 रात्री पर्वतावर राहिलो. काय सांगते, 40 दिवस आणि 40 रात्र ते पर्वतावर. आता आपल्या पण 40 दिवस ते 40 रात्र आहे. कोणता उपवास आहे मला नाही माहिती, तो तुम्ही स्वतः घ्यायचंय. बरोबर. हालेलुया. हे लोक देवाचे सेवक असे उपवास करत होते, आपल्यासारखे डोंगी उपवास नाहीये. समजलं. मग ते 6 ते 16 पासून दिले. डोंगी उपवास नाही, डोंगी उपवास कामाचा नाही. हालेलुया. म्हणून मी लोकांना सांगतो रोज खा पण पाप करू नका. रोज खा, भाकर रोजची आम्हाला दे, मग देतो, खा, खातो. हालेलुया. ही वेळ येते ना, हे उपवास काळ म्हणजे मोठं शैतानाच्या हाताचं हत्यार आहे आणि आपल्याला मोहात पाडण्याचं काम तो देतो. येशू ख्रिस्ताचं मध्ये 4:1-11 वचन वाचा, लूक 5:1-13 वचन. ते बघा, तो उपवासाच्या काळामध्ये त्याची पण तीच कंडिशन झाली. जेव्हा मी उपवास करायला सुरुवात करतो तेव्हा शैतान येतो, भूक लागते.
आळस 365 दिवसामध्ये, बरोबर 40 दिवस तुम्ही 48 म्हणजे 20 दिवस, बरोबर पूर्ण 24 तासाचा आपला उपवास नाही. जरी मिनिमम 12 तास, बरोबर बरोबर नाही 12 तास. हालेलुया. बघा रात्र जेवलं, गार झोपलं, सकाळी 10ला उठलं तरी चालेल, 12 नंतर आला थोडा चहा पिला, उठला का पोटाला आधार आला का त्याच्यानंतर कडक उपवास माझा सुरू झाला. संध्याकाळी 5-6 वाजले का जेवणाची तयारी केली, चाकून बघितलं अर्ध पोट भरलं. हालेलुया. कडक उपवास आहे. हालेलुया. ही आपल्या लोकांचा उपवास असाच असते. मी पण डोंगे उठला, मी चणे खायचा ना पाणी पण पियायचं, पोट दुखते. हालेलुया. चण्याला चपाती न चहा असला तरी चालेल, म्हणजे चहा आणि चपाती, बरोबर. हालेलुया. पोट भरते. नाही ते केळं ना चपाती 2 खाल्ले तरी चालते, कारण अर्ध खाला तरी उपवास आहे. आणि एक उपवासाला लोकांची स्टाईल असते. मी त्याच्यातला पहिला तुम्हाला सांगतो, असतात बघ. कारण खरं बोलायला काय मुश्किल आहे, मी केले तेच मी तुम्हाला सांगतो. मी पापी तर तुम्ही करू नका ना. ज्याला माहिती नाही ना त्याने हात घालू नका. आम्ही सांगतो खा, पवित्र आत्मा मिळणार नाही तुम्हाला. उपवास करून पवित्र आत्मा मिळणार नाही. जो सच्चाईने प्रामाणिकपणे जीवन जगतो ना, ज्याचं मन साफ आहे ना, तोच पवित्र आत्म्यामध्ये भरलेला आहे. बाकी तुम्ही काहीच विचार करू नका. हे उपवास आपल्याला जमणारे नाही. हे सगळे देवाविरुद्ध उपवास असतात. आणि आपलं शिक्षण पण अनेक लोकांचं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. उपवास वेगळे, दुःखसन वेगळे. ईश्वरनी जेव्हा लोकांसाठी बलिदान देण्याची तयारी केली, ते जुदासारखे आपण सगळे वागत आहोत. शास्त्री पुरुष लोकांसारखे, मुख्य याजकासारखी. 26 अध्यायामध्ये दिला आणि 27 अध्यायात दिला, तर त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टीची उत्तर भेटतील आहेत. तर आपल्याला देवाला काय आवडते ना, ह्या 10 आज्ञा घ्या, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. जर तुमच्यामध्ये पवित्र शास्त्र आहे, ते बायबल आहे, तर तुम्ही जागेवर स्थिर आहे. पण जर बायबलच नाहीये ना, मूर्तीपूजाच आहे, तर तुम्ही स्थिर नाही. तर तुम्ही फार कठीण परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं भविष्य देवापासून दूर करताय. बघा त्या खेपेस त्यांनी काय केलं, परमेश्वराने माझं आहे. आपलं परमेश्वर ऐकत नाही का? कारण आम्ही परमेश्वराच्या नियमाचं पालनच करत नाही. 5 लोकांना तरी कमीत कमी रोज सुवार्तेचा प्रचार करा. 5 लोकांना देवाविषयी. तुम्ही 50 ते 100 लोकांना शैतानाच्या गोष्टी, ही अशी तो तसा, दोघे तिघे भेटल्या का देवाचं सामर्थ्य काय पडते का? येते. 4-5 बसा, प्रार्थना करत बसा. याची त्याची आपण द्वेष करणं, निंदा करून स्वतःच्या भविष्य कमजोर करणं, त्याच्यापेक्षा लोकांसाठी प्रार्थना केली तर किती महत्व होते. हालेलुया. म्हणून ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, आज अनेक लोकांना मी बघतो, बरेच लोक देवापासून दूर होत चालले आहेत. तो याच्या विरुद्ध बोलतो, तो त्याच्या विरुद्ध बोलतो, ती त्याची निंदा करते, त्याची निंदा करते, द्वेष करते, हेवा करते. हे काय फायदा? तुमचं भविष्य काय मिळणार मला सांगा. मग ते 12-36 शेवटला आपल्या कर्माचा हिसाब आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. आम्ही काही सुटणार नाहीये. तुम्हाला काय वाटते? हालेलुया. सगळ्यांना जे चालत ना ते कबुली करा, शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे. मी सगळ्यांना एकच शब्द बोलतो, मी पापी आहे. माझा एकच शब्द तुमच्या कानावर आहे. बोला, नम्रता व्हा. काय मुश्किल आहे? त्याने आपल्याला घडवलंय ना, तो बघेल. आपल्या कर्माचा हिसाब घेणारा तोच आहे, तुम्ही नाही मला देणार. म्हणून सगळ्यांनी आपल्या जागेवर सेफ व्हा. जो वेळ आहे ना, उपयोग करा देवासाठी, आणि तेवढे फायदे होईल तेवढा आपला त्याचा आनंदाचा उत्साह आणि शक्ती. आपला फायदा असा होईल, आनंद आणि उत्साह आपल्याला मिळेल. हालेलुया. काय आपला फायदा काय होईल? येशूमध्ये राहायला आनंद आणि उत्साह. बघा, तुमचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नव्हती. आपला नाश करायला परमेश्वराची इच्छा नाही, पण आपण स्वतः नाश करतो. हालेलुया. परमेश्वराची इच्छा नाही आपल्या कोणाचा नाश व्हावं म्हणून. पेत्राच्या 2 पत्रात 3 अध्याय 9 वचन सांगते. पेत्र बोलतो,
कोणाचा नाश व्हावा देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा हीच देवाची इच्छा आहे. आम्हाला पश्चाताप माहिती नाही. पश्चाताप देणगी ही आमच्या सर्वांसाठी उपयोगी आहे. तुम्हाला न मान, मी चुकलो, देवा मला क्षमा कर, माझ्याकडून पाप न व्हावं. मी एकच देवाला सांगतो, शैतान आहे तुम्हाला सतावतो, तुम्ही एक काम करा, तुम्हीच माझ्या जोडीला. हालेलुया. हमेशा माझी एकच प्रार्थना आहे, म्हणून जिथे जाईल तिथे प्रचार करायचा, सुवार्ता सांगायची, चूप राहायचं, बस. बोलणं बंद झालं तर शैतान तुमच्या पाठीमागे. लक्षात ठेवा, कुणाशी बोलबशील करू नये. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, उठ, आता आपल्याला देश देव देतो, बरोबर. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचंय. कोणाला? आपल्याला. आता देश दिलाय तो कशाला दिलाय? देवाचा प्रचार सुवार्ता सांगण्यासाठी दिलाय, बरोबर. देशामध्ये आपल्याला माहिती पाठवलं इकडे देवाने, तर जिथे लोक पुढे चुकत आहेत, गरीब आहे, गरजवंत आहेत, आपल्याला जेवढं चांगलं व्हायचं तेवढं कर. वाईट करण्याचं परमेश्वराने आपल्याला घडवलं नाही, तर चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी बनवले. देवावर प्रेम करणं काय? जीवाने, मनाने, श्रद्धेने, विश्वासाने, आणि त्याची सेवा करणं. तो माझा देवावर विश्वास आहे, तो मी देवावर खूप प्रेम करतो, पण देवाचं काम नाही करते, त्याला नाही बोलत. देवाच्या वचनाचा जो पालन करते ना, आत्मपरीक्षण करतो, त्याला देवावर प्रेम करायला आवडतं. आपण पैशावर, वस्तूवर, खाण्यावर, फिरण्यावर, पार्टीवर, लग्नावर, प्रोग्राम, ही प्रेम देवाच्या लोकांसाठी नाही. कारण लाखो लोकांतून आपली एक निवड केली जाते, कारण आपला मृत्यू त्यावेळेला वाचतो. म्हणजे आपण त्यावेळेला मरणाच्या पंथात होते, त्याच्यातून तो बाहेर काढतो ना, आपल्याला नवीन जीवन देते. हालेलुया. आता हे नवीन जीवन जर आम्हाला मिळालं तर आम्ही नव्या प्रकारच्या जीवनात चालतो, म्हणजे या जगाच्या संपूर्ण या वातावरणातून बाहेर उतरतो. परमेश्वराची जी आज्ञा व विधी मी आज बघा, तो काय सांगते, ज्या आज्ञा आणि नियम तुझ्या बऱ्यासाठी. आता आपल्या बऱ्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार ना, माझा काय फायदा होणार आहे, तुमचं बरं झालं. हालेलुया. आमचं कर्तव्य आम्हाला देवाने शिकवले, ते शिक्षण तुम्हाला देणं आमचं कर्तव्य आहे, की त्यांनी आम्हाला दिले. आता मोशेला आज्ञा दिल्या, 2 आज्ञा दिल्या, शिक्षणही दिलं, मग ते जे वचनं दिलेली होती ती वचनं त्यांना शिकवायला सांगितलं. हालेलुया. पण ती वचनं आम्ही शिकत नाही आणि त्या वचनाचं शिक्षणाचं पालन करत नाही. शिक्षण जर घेतलेलं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होईल. तुझा देव परमेश्वर ह्यापासून तुला काय सांगतो? अरे आपण भाग्य समजा की त्या परमेश्वराने आपली निवड केली, आपल्या पाप्यावर एवढी दया केली, महान परमेश्वराचे एवढे सेवक संदेश येऊन गेले ना, त्याच्यामध्ये आपण कुठे उरलेले आहेत की आपल्याला कुठेतरी शेवटच्या काळामध्ये एक संधी मिळालेली आहे, मग त्याचा वापर काय करावा? धन, पैसा, वस्तू, खाणं पिणं, मोज मजा, पार्ट्या, प्रोग्राम नाही. ही वेळ नाही आहे. जर तुमच्या जीवनात दुःख येतात तोपर्यंत धाव मारा प्रार्थनेमध्ये, आणि प्रार्थनेत जर धावत राहतील तर तुमची दुःख कमी होतील आणि तुमचं जीवन विजयशाली होईल, एकदम सामर्थ्यवान होईल. नाहीतर आम्ही फार मोठ्या प्रमाणात दुःखात, आपत्तीत, समस्यात आणि संकटात. ही हाक येणाऱ्या बायबलमध्ये असं दिले, जेव्हा देवाची ज्यांना हाक येते तेव्हा साजवण्याची, बरोबर, ती येते तेव्हा त्यांनी सगळं बाजूला करायचं असतं. मग ते 4:19-20 वचनमध्ये तेच दिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये हेच झालं. मी जेव्हा प्रभूकडे आलो त्यानंतर पुन्हा
कामधंद्यामध्ये वळालं, इंटरेस्ट गेलं त्याच्यात, आईने अगं एक साप पडलेली पिशवीप्रमाणे सर उघडं मुश्किलातच पडत. मग पुन्हा निर्णय घेतला नवीकरण, हळूहळू नशामध्ये पडलो. नंतर प्रभूने पुन्हा मला योहान 3:3 प्रमाणे नव्याने जन्माला वाचून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आणि त्याच्यातून पुन्हा बाहेर उतरलो प्रभूच्या आशीर्वादाने. आज इतकं मोठं हे मंदिर देवाचं सुवार्तिक मंदिर ज्याला बोलतात. कोणतं मंदिर? सुवार्ता सांगणारं मंदिर. ज्या मंदिरात सुवार्ता आहे ते मंदिर श्रेष्ठ आहे. आकाश व आकाशातल्या पलीकडचे आकाश आणि पृथ्वी तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर सगळं आहे ते देवाचं आहे, आपलं काही नाही. मग जर हे देवाचं आहे तर आपल्याला त्याचं राज्य मिळालेलं आहे, तर दुसरं काय पाहिजे? हालेलुया. विचार करा, देवाजवळ सर्व आहे ना, तोच देव तुम्हाला ना मला मिळालेला आहे. तर आज तुम्ही विचार करा की आपल्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणात परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येत आहे. हालेलुया. महत्व शिकून घ्या. वचन 15 असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले. काय सांगते? असे असून परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्याच्यावर प्रीती केली. काय सांगते? त्याने त्याच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्या मागे त्याच्या संतानाला म्हणजे तुम्हाला सर्व राष्ट्रातून आजच्या प्रमाणे बघा. आज आपल्याला निवडलेले योहान 15:16 तुम्ही मला निवडलं, मी तुम्हाला, तुम्ही जाऊन फळ. देवाने आपली निवड केल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण देवाच्या वचनाप्रमाणे चालावं, वागावं आणि त्याचं पालन करावं. आज विधिवत आहे. वचन 16 म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुद्धा करा आणि यापुढे ताठमानेचे राहू नका. जास्त ताठमानेचे. माणसाने नम्रता देवाजवळ बोला, ताठमानाचे राहू नका. ताठमानाचे लोक कशी भांडणं, नफरत, निंदा, द्वेष, एवा, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात. वचन 17 कारण देव तुमचा परमेश्वर हा देवादी देव, प्रभूचा प्रभू, महापराक्रमी व भययोग्य देव असून. हालेलुया. तर प्रभूचा प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तोच प्रश्न आपल्याला दिला इकडे. तो सांगतो प्रभूचा प्रभू, पराक्रमी देव. आज जर तो आपल्या जोडीला आहे तर सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक विजयाचं चिन्ह येणार आहे. तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. आणि परमेश्वरावर प्रीती करून त्याला अन्न पुरवितो. आता बरेचसे लोक आहेत, आपण जातो कुठे कुठे दान करायला ना, त्याने काय सांगितले? तो देव त्यांना अन्न काय करते? पुरवते, त्याच्या गरजा पुरवते. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकानं परमेश्वराने ज्या शिक्षणाचा उल्लेख केला की मार्ग दिलेला आहे, त्यांना आपल्या प्रीतीने परमेश्वराची जाणीव समजते. हालेलुया. किंवा ओळख मिळते. हालेलुया. आपण काय करतो? कधी कधी बरेच लोक, मी दान धर्म काही ठिकाणी करतो असतो, पण एक दुसऱ्यामध्ये फुटा पडतात आणि एकमेकांमध्ये जलसी होते. लोक बरेच पाठीमागे काय काय बोलतात. तर मी त्यांना सांगतो, त्यांचं कर्तव्य त्यांनी पार करावं, माझं कर्तव्य मी पार करतो. कारण मला जे परमेश्वराने शिकवलं मी ते आहे, कोणी माणसाने मला शिकवलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर लक्ष देत नाही. गणिती खरंच 1:10 ते 11 वचन आहे आणि 16 वचन आहे. तर त्याच्यामध्ये परमेश्वरी दिलेली माणसाच्या सांगण्यावर मी सुवार्ता गाजवत नाही. तर पौलाने त्या गोष्टी दिल्या. देव जेव्हा निवडतो आपल्याला, तर आपण देवाच्या इच्छेने जाणार, ते माझं नाही. धन आम्हाला दिलेलं आहे, ते आम्हाला सेफ्टी ठेवायला नाही,
ते गरजवंत आणि दुःखी, निराशे आणि जे मनाचे खरोखर त्यांचं आर्थिक देवाबरोबर मन जोडलेलं आहे, प्रेषित 1:24 म्हणून, त्यांनाच ते धन आणि त्याला त्याचा अनुभव मिळू शकते. हालेलुया. बिना आपण काही करू शकत नाही. तुम्ही परदेशावर प्रीती करावी कारण तुम्ही सुद्धा त्यावेळेला ते काय सांगते की तुम्ही पण मिसर देशात परदेशीच होते. इतर लोकांवर आपली प्रीती झालीच पाहिजे. आपला देव परमेश्वर त्याची भीती बाळगून त्याची सेवा कर. आता आपण आहे तिकडे, आपण देवाची भीती बाळगत नाही, आपण गप्पा गोष्टी करतो, चेष्टा करतो, हसतो, ती नाही हे नाही, चूक नाही करायची. कधी कधी त्याची भीती बाळग, कारण देव इकडे आहे. त्याला धरून राहा, त्याच्याच नावाने शपथ. आपण येशू प्रभूच्या नावाचं शपथ वावलेले जर लोक असतील तर आपलं जीवन आशीर्वादाने भरले असते. तो तुझ्या स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे. ही जे महान भयानक कृत्य हे तुझ्यासाठी केले आहे ते तू पाहिले. आता आपल्या इकडे आपल्या जीवनात चमत्कार किती अद्भुत गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु आपण पूर्ण काय करतो, बघून सुद्धा ना बघण्यासारखं आपण ओळखत नाही अशी परिस्थिती झाली. आपल्यासाठी परमेश्वराने महत्त्वपूर्ण कृत्य केली, एवढे अद्भुत चमत्काराने सामर्थ्याच्याद्वारे अनुभव दाखवले, तरी आमचे आचार विचार कुठेतरी कमजोर. आपल्या डोळ्यासमोर परमेश्वराने किती मोठे चमत्कार केले, आपल्या जीवनात किती घडले, तर आपण काय केलं पाहिजे, ते विश्वासात वाढलं पाहिजे ना, त्या विश्वासाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर देवाने माझ्यासाठी एवढी अद्भुत गोष्टी केली, मग मला कसं वागलं पाहिजे. तुझ्या पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते 70 जण होते, पण आता तुझा देव परमेश्वर काय सांगते, ह्याने तुझी संख्या बघा आकाशाच्या ताऱ्याप्रमाणे केलेली. विचार करा, त्याला मोशेला पहिले 70 लोक भेटलेले होते आणि 70 लोकांमधून त्याला अनेक प्रश्न म्हणजे सपोर्ट होता. आपल्या इकडे 70 लोक नाही, 7 लोक सुद्धा नाही सांगते. अरे मोशेला 70 लोकांचा सपोर्ट मिळालेला. त्याच्या सासऱ्याने त्याला सांगितलं, हालेलुया, की तू एवढा धावू नको, थोडासा थांब. हालेलुया. माणसाला त्याने सासऱ्याच्या गोष्टी ऐकल्या आणि त्याने सल्ला घेतला आणि त्याद्वारे त्यांनी 70 माणसाची निवड केली आणि त्या सगळ्यांना काम करायला संधी दिली. हालेलुया. सपोर्ट. पण आता प्रभू काय सांगते की तुला मी वाढूच्या काय बोल 11 वचन काय परमेश्वर म्हणाला, उठ, तू या लोकांच्या पुढे हो, प्रवासासनी म्हणजे जो देश त्या देण्याची त्याच्या पूर्वजांची शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला शिकवलेल्या नियमानुसार चालायचं. हालेलुया. आणि आपण 22व्या वचनामध्ये त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ते काय बघितल्या की तुला तुझे पूर्वज मिसर देशात गेले 70 जण होते, म्हणजे 70 पेक्षा किती बनवले, आकाशातल्या इतकी बहुगुणित केलेले संख्या. हालेलुया. एक संख्या आहे का, म्हणजे देवाने त्याच्याद्वारे कार्य इतकं उभारलं की विचार नाही. 70 पहिले होते, 70चे किती वेळा. हालेलुया. परमेश्वराने आपल्यासाठी योजना बनवल्या. आता त्या 11 वचनामध्ये काय सांगते, म्हणून आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी. काय
काय सांगते, त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याची विधी, त्याचे नियम, त्याच्या आज्ञा पाळाव्या. आपण पाळतात का इकडे? हालेलुया. शिका, या तुमच्या ना माझ्या आज्ञा नाही, आज्ञा देवाच्या असतात आणि दिल्यानंतर त्या आज्ञा पाळणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हालेलुया. मोशेला परमेश्वराने निवडलेलं होतं. गणनामध्ये जर तुम्ही 12 अध्याय, जेव्हा कुशी लोकातले त्यांनी बायको केलेली होती, मिरियांनी मध्ये बडबड करायला सुरुवात केली, परमेश्वराने ताबडतोब मिरियांची काय केली? तुला एवढं, तो माझा सेवक आहे. तुला याच्याविषयी भीती का वाटली बोलण्यासाठी? कधी कधी आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही दुसऱ्याचं याचा त्याच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं बोलत बसतात, परंतु ते देवाचे सेवक असतात ना, त्याच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीला बोलण्याचा हक्क नसतो. एकदा देवाने हर एक व्यक्तीला निवडला. आता तुम्हाला मी निवडलेलं आहे, तुमचं कर्तव्य आहे देवाची सेवा करणं, याची त्याची निंदा करणं, याच्याविषयी कुरकुर करणं, त्याच्याविषयी द्वेष करणं, यावा करणं. हे परमेश्वराने आपल्याला या गोष्टीत निवडलेलं नाही, ते शैतान निवडतो आणि शैतान तो एकमेकाच्या विरुद्ध निर्माण करतो. आज तुम्ही हे लक्षात आणा, तुमच्या मुलाबाळांना मी सांगत आहे. त्याने तर काय सांगते, मी तुमच्या मुलाबाळांना हे सांगत नाही, त्यांनी काही अनुभवले नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर त्यांनी दिलेली शिक्षा आणि त्या शिक्षणाची जी गुण आहेत ते पाळणं आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे. हालेलुया. काय सांगते, आता मोशेच्या द्वारे परमेश्वराने काय केलं? फारोच्या बरोबर अनेक चमत्काराचे अनुभव दाखवत आला. हालेलुया. त्याला दाखवलं फारोच्या घरामध्ये मोशे होता तेव्हा काही अद्भुत चमत्कार केले नाही. हालेलुया. नंतर ऋषिखा चमत्कार केले. हालेलुया. कारण तो देवाशी बोलला. हालेलुया. पहिल्यांदा परमेश्वराने त्यांचं मन जिंकलेलं होतं. कोणाचं? फारोचं. हालेलुया. मोशेने अशा प्रमाणे नियमाप्रमाणे चालला की मोशेने अशा प्रकारे फारो बरोबर बोलभाषण केलं आणि एवढं प्रीती केलं, स्वतःच्या पोराला सुद्धा त्याने किंमत नाही दिली, पण याला मात्र सन्मान आणि किंमत दिली, अधिकार दिला. हालेलुया. कारण देव प्रीती होता. हालेलुया. आणि शेवटी त्याने त्याचं उत्तर अवश्य दाखवायला सुरुवात केली. पुढे घे. आणि मिस्री सैन्याची घोडे वरद याचे काय केले? तुमचा पाठलाग करत असतात त्याचवर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोट हालेलुया. मग आता विचार करा की परमेश्वराची जी शिकवण होतो, नियम होतो, त्यांनी आज्ञेमध्ये चालला. हालेलुया. आज्ञामुळे त्यांनी काय केलं? काय गोळीबार नाही केला ना, तलवार चालवली, डायरेक्ट पाण्यामध्येच त्याचं नष्ट करून टाकलं सैनिक. हालेलुया. तर हे जे काही शिकायचे देवाची जे लोक असतात ना, त्याला वरूनच सपोर्ट मिळतो, इकडे सपोर्ट नाही मिळणार. कोणा माणसाचा सपोर्ट आम्हाला नाही उपयोग येणार. साह्य फक्त आमच्या बाजूने युद्ध करणारा, लढाई करणारा जे काय आहे ना, तो तिथून करेल. 94:23 तुम्ही पाहिजे ते वचन. आम्ही बायबलच्या मुद्द्यावर शिकतो. मी नेहमी लोकांना सांगतो, सावध राहा, पण लोक सावध नाही, बेसावध, आणि बेसावध मध्येच माणसाला अटॅक होतो शकतात. हालेलुया. लक्ष पुरवायचं. देवाची नियम काय आहे, आज्ञा काय आहे, वचन काय, शिक्षण काय,
हे लाखो करोडातून आपल्या लोकांची निवड केली आणि निवड केल्यानंतर देवाच्या बरोबर कसं राहावं हे शिक्षण पहिलं घेणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्ही इकडे पोहोचले तोपर्यंत रानात त्यात काय सांगते रानामध्ये त्यांनी काय काय केले. विचार कर, ज्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत हे देवाच्या पुढे कधी पण किंवा देवाच्या लोकांबरोबर प्रेमाने राहा, चांगले राहा, हसते खेळते राहा. तुमच्या मनात राग नफरत असला तरी शांत राहा, कारण त्याच्यावर, कारण त्याची नजर त्याच्यावर असते. देवाच्या सेवकाविरुद्ध कधीच जायचं नाही. बायबल वाचल्यावर त्यांना सगळ्या गोष्टी आहेत आणि यशाया 26:16-17 बरेचसे मुद्दे आहेत. कारण बायबल त्या एवढं इम्पॉर्टंट दिली नाही की जो देवाबरोबर असते ते देव त्याला किती प्रमाणात सहाय्य आणि सपोर्ट करतो हे त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. कधी पण देवाच्या लोकांविरुद्ध व्हायचं नाही. कारण मी माझ्या डोळ्याने मी माझ्या विरुद्ध मला प्रार्थना करण्यासाठी अनेक लोकांनी काही काही बोललेलो होतं. त्या सगळ्यांना परमेश्वराने त्याचे उत्तर देऊन त्यांना मोकळं केलं. हालेलुया. परमेश्वराच्या दृष्टीने ही त्याची सेवा आहे, आपला सेकंद नाही. जो मी ते वेळ काढा, आपले गुण चांगले ठेवा. माणूस स्वभाव आहे, छोटा मोठा चुकणार, पाप आहे, हे माणसाचा स्वभाव आहे. मी तुम्हाला ह्या विषयावर काहीच नाही बोलू शकत. परंतु मी तुम्हाला सांगतो की देव जर आपल्या बरोबर आहे तर आपलं कर्तव्य आहे देवाच्या मार्गाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करायचा. ह्या सर्व गोष्टी त्यांनी काय सांगते ही परमेश्वराची महत्व कृत्य तुम्ही डोळ्यांनी पाहिले. आता आपण इकडे बघतो एवढे अद्भुत चिन्ह चमत्कार करतात नाही, पण डोळ्यांनी पाहतो नंतर सोडून देतो. झालं बरं का बस, मग प्रार्थनेला यायचं काय गरज नाहीये, झालं ना आता कामाचं. अरे हे शब्द नाही मानत आहे. देवा बरोबर राहायला लागते. थोडे दिवस बॅटरी चार्जिंग आहे तर परत चार्ज होईल. चार्जिंग झाल्यानंतर मस्त बरं वाटेल, नंतर विषय बाजूला ठेवावं लागेल. जे धर्मशास्त्र मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही पाळावे, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश बदल करून घेण्यासाठी तुम्ही ताब्यात घेणार आहे. आता आपल्याला जर परमेश्वरी आपल्याला वतन करून दिलेले जे शिकवण मार्ग अनुभव दिलेले ते आपल्याला मजबूती कशी ठेवता येईल ते बघितलं पाहिजे. जो देश तुम्हास जिथे परमेश्वराचा मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये आशीर्वाद आहे, बरोबर, तिथे आपल्या सर्व प्रश्न सुटत जाणार. जे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला प्रभू देणार आशीर्वादाने. तुम्हाला कमी नाही आणि तुम्हाला मागायला पण नाही. मग ते स्थान मागण्या अगोदर परमेश्वर देईल. आता मोशेला या परिस्थितीमध्ये त्याला कठीण होतं. आता आम्हाला कसं कार्य करायला का अरे संकट दुःख येतात म्हणून तो आमचं काम चालू आहे. त्या संकटावर बघायला लागलं तर देव बोलतो. आम्ही हा प्रश्न देतो की तेव्हा तुमची इच्छा पुऱ्या करण्यासाठी अडचण येतातच आणि येणं भाग आहे. जर नाही आलं तर तुम्हाला कळणार कसं की संकट असे. पहिले एकदा संकटाची सवय करा, दुःखाची थोडी सवय करा. एकदा सवय झाली ना मग तुमच्या जीवनामध्ये मग तुम्हाला कोणी काही बोललं तर त्याचा जास्त विचार करायची गरज लागणार नाही. पहिली सवय
सगळं चांगलं मिळते, जरासं बोललं तर देव पण मला पाहिजे, हा माणसाचा स्वभाव असतो. जो देश वतन करून देण्यास जात आहे आज आपल्या हर एक व्यक्तीसाठी वचन, शिक्षण आणि नियम हे पाळण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि जसं तुम्ही प्रयत्न करत राहतील तसं प्रभूची उपस्थिती तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करायला सुरुवात होईल. तुझा देव परमेश्वर काय सांगते? तुझा देव परमेश्वर ह्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर याची नजर त्या देशावर सदैव असते. हालेलुया. आता आपण बघा, आपण जर देवाचे सेवक जिथे असते आणि त्या ठिकाणी देवाचे सेवक आहेत, त्यांच्या गावावर, त्यांच्या एरियावर, त्या देशावर हमेशा त्याची नजर असते. हालेलुया. आपल्याला समजत नाही, देवाचे सेवक असल्यानंतर अनेक संकट थांबले जातात. आता या गावावर मोठा प्रसंग येणार, पण इथे सेवक असल्यानंतर ते प्रसंग येऊन देणार नाही, कारण देव ज्या एरियामध्ये असतो 12:26 तर तिथे देवाचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. हालेलुया. संकट कंट्रोल करते. हालेलुया. कारण त्या ठिकाणी देवाचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद असतो. हालेलुया. आणि त्या देशावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. जो देश ताब्यात घेण्यासाठी हालेलुया. त्यासाठी पावसाला वचन दिला, मी ज्या आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही चित्त देऊन ऐका आणि आपला देव परमेश्वर याचं प्रेम ठेवा व त्याची सेवा जीवेभावे करीत राहा. त्याची सेवा कसं केलं पाहिजे? जीवे आणि भावे, मनापासून सेवा केली. ते करायची म्हणून करायचं नाही, दाखवायचं म्हणून करायचं असं नाही. मनापासून हे देवाने काम दिले करणं भागच आहे. हालेलुया. त्याची इच्छानुसार जी सेवा होते त्या लोकांना दाखवण्याची गरज नसते. हालेलुया. सत्याला माहिती आहे. हालेलुया. जेवढं देवाजवळ राहतील, जेवढं तुम्हाला कोण सतावतील, तेव्हा तुम्ही समजून घ्या की परमेश्वराचं राज्य तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. लोकांचा विचार नका करूया, तुमच्या स्वतःचा विचार करा की देवाने माझी निवड केली तर देव माझ्या संगतीला आहे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा घातलेला आहे. तर आत्मा असा आहे की प्रभूचा आत्मा जर शरीरामध्ये आपल्यामध्ये कार्य करतो, हालेलुया, तर दुसऱ्या माणसाचे आत्मे आपल्या पुढे काय करतात. हालेलुया. तर हे शिकायचं की जुदाची कंडिशन काय केली ते पण बघा. हालेलुया. आपण आध्यात्मिक जीवनामध्ये वचनानुसार, शिक्षणानुसार चाललेले आहेत आणि चालत आहे, तर देवाची जी उपस्थिती आहे ते आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात कार्य करणार आणि आपले सर्व प्रश्न आहेत तर प्रभू येशू ख्रिस्त सोडायचा प्रयत्न करणार. मी तुमच्या देशावर आगोठीचा वळवाचा पाऊस योग्य समय पाठवीन, म्हणजे काय सांगते, तुला आपले अन्न, द्राक्षरस ते त्याचा साठा करता येईल. आताच काय चाललेलं आहे देशामध्ये? हालेलुया. फार कठीण परिस्थिती झाली, कारण लोक देवाच्या आज्ञा पाळत नाही. जेवढे लोक मनापासून प्रार्थना करायला लागले सगळे एकत्र, तर सगळे प्रश्न आपले सुटू शकतात. पण जर प्रार्थना नसेल तर सगळे प्रश्न अडखळे होऊ शकतात. मग कुठलाही धंदा असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे, तुमची पुढे प्रगती होणार नाही. कारण का? ती प्रार्थना नाही.
आपण काय करतो, प्रार्थनामध्ये जे खरं जीवन आहे ते टाकतो, अधर्म जीवनामध्ये प्रवेश करतो, म्हणून मनुष्य कुठेतरी कमजोरात पडतो. मी तुझ्या गुराढोरांचा मैदानात कसे तुझ्या गुराढोऱ्यास पोटभर खायला मिळेल. हालेलुया. त्यांना गवत उकळून ठेवेल. हालेलुया. देव देईल. प्रत्येक गोष्टी शिकावे लागतात, शिक्षण घ्यावं लागतं. आता काय मोशे काय गाया चालायला जात होता का? देवाने त्याला दिलेलं ना, मग तेव्हा कोणी सांभाळेल. हालेलुया. आपल्या लोकांना प्रश्न सोडता येत नाही, म्हणून आपली परिस्थिती अशीच होते. देवाची शिकवण, देवाचे नियम आणि ते पाळायचे. जर पाळत राहिलं ना तर त्याला सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद प्राप्त होतो. आम्हाला सगळ्या गोष्टी समजत नाही किंवा शिकत नाही किंवा शिक्षण घेत नाही. देवालाच ओळखत नाही, देवाच्या लोकांनाच ओळखत नाही, तर देवाची ओळख होणार कशी? यास्तव तुम्ही सावध असा, नाहीतर तुमचे चित्त प्राण होऊन तुम्ही भोवकून तसंच चालेल. तुम्ही भोवकणार आणि अन्न देवाची उपासना करणार. परमेश्वराने त्या गोष्टी मोशेला सांगितलेल्या होत्या, त्याच गोष्टी आज तुम्हाला मी सांगत आहे. हालेलुया. आपण काय करतो माहित आहे का? आपल्या मनाप्रमाणे करतो नाही. सेवक जे असतात, सेवक जसे आम्हाला शिकवेल, मार्गदर्शन करेल, ते आम्हाला नियम आणि विधी पाळावे लागतात. नसेल तर परिणाम बायकोच्या नियमानुसार होतो. काय सांगते? तशानी परमेश्वराचा कोप भडकून काय म्हणजे पाऊस पडणार नाही, आपला उपवास देणार नाही. आज तसंच चाललेलं आहे. आपला धंदा न होते, त्याला चुका आपल्या आहे, कारण आम्ही परमेश्वराच्या नियमाचं पालन करत नाही. देवापेक्षा कोण श्रेष्ठ नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना तर प्रार्थनाच घ्या. बाकी मूर्ती पूजा, अन्न देवाच्या शोध करतील तर नुकसानात आपण पडतील आणि आपल्याला शाप आपल्या पाठीमागे. व तुझ्या प्रार्थना करा, ती प्रार्थना पोचणारी नाही, कारण तिथे शैतानी प्रार्थना पाठीमागे लागते. काय सांगते? जो देश आपल्याला दिलेला आहे त्याच्यातून तुमचा नायनाट होईल, असं परमेश्वर सांगतो. काय सांगते? यास्तव माझी जी वचन आहे ध्यानी आणि मनी. काय आज मी 24 वर्ष आपल्या अर्णामध्ये, बरोबर आहे का नाही? आपल्या मुलाबाळांना धार्मिकता वाढवलं का? सांगितले का मला? सांगा. नाही. चालले इकडे, चालले तिकडे, चालले तिकडे. मग हे जे तुम्हाला मोशेच्या नियमानुसार जे सांगितलेलं होतं तेच तुम्हाला पाहिजे. मग तुम्ही आपल्या मुलाबाळांना का शिकू शकले नाही? तर इथे काय सांगते बघा, त्याने काय सांगितलं? आपल्या कपाळात वास नाही, हातामध्ये त्याचा धार्मिक स्थान नाही, बरोबर? कुठलंही आपल्या हातामध्ये परमेश्वराची उपस्थिती दिसत. मग तुम्ही तुमच्या मुलाबाळांना काय दाखवणार? तर त्यांना बोलत जा, सांगत जा. बघा, ती घराच्या दारावर जो देश मी तुम्हाला देईन, तुमच्या पूर्वजांची पिढी होती, त्या तुम्ही व तुमचे मुले बाळे पृथ्वीच्या वरील आकाशामध्ये चिरायू
हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला मुश्किलामध्ये आपल्या मुलाबाळांना धार्मिकता नाही, प्रार्थनेला सांगितलं नाही, आपण प्रार्थनेत उचलत नाही. तुम्ही सर्व मुलांसाठी प्रार्थना करा, पण पहिलं पोचेल का पहिले विचार करा की देवाने जे शिकवण दिलेले ते पाळा. त्या कोणाची प्रार्थना पोचते की ती मुलं आध्यात्मिक गोष्टीत वाढतात आणि ज्ञानात आणि शिक्षणात वाढतात, तेव्हा त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळतो. तर ही जी आज्ञा तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही मान्य करून तत्परतेने पाळाल. आपल्या देवाविषयीचं प्रेम ठेवाल, त्याच्या सर्व मार्गाने चालाल आणि त्यालाच धरून राहाल. काय सांगते? त्याच्या मार्गाने चालणार, त्यालाच धरून राहाल. वचन 23 तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्या पुढे घालून देईल आणि तुमच्याहून महान व समर्थ राष्ट्रात आपल्या ताब्यात तुम्ही आणाल. म्हणजे परमेश्वराची नियम काय आहे ते पहिले बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला परमेश्वराने दिलेला वापर कसा करता येईल ते शिका. वचन 24 ज्या स्थळी तुमची पाऊल पडेल ती सर्व स्थळे तुमची होती. काय सांगते? त्याने काय आशीर्वाद दिलाय की जिथे तुमची पावलं पडतील ती स्थळ तुमची. देवाने इतका मोठा प्रमाणात आशीर्वाद दिलाय, पण मूर्तीकडे वळतील पण कुर्तीकडे नाही. आशीर्वाद तुम्ही स्वतः घालवता, म्हणून आशीर्वाद स्वतः घालवू नका, तर देवाच्या नियमात, वचनात, पवित्र शास्त्रात शिक्षण घ्या आणि आशीर्वाद पाठीमागे आणा. अनुवाद मध्ये 28 मध्ये त्यांनी दिलेला आहे 1-14 सर्व आशीर्वाद पाठीमागे धावते. नसेल तर 15 पासून बघितलं तर उलटा होईल. आणि नदीपासून लाडापासून पश्चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. हालेलुया. कुठपर्यंत त्यांनी सांगितलं. आपला विस्तार इकडे होत नाही तर दुसरा विस्तार कुठे बांधणार? हालेलुया. पहिले शिका आणि शिकल्यावर देवाची उपस्थिती घ्या. वचन 25 तुमच्या पुढे कोणाची उभी राहता येणार नाही. ज्या भूमीला तुमचे पाऊल लागेल तेथल्या सर्व रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुम्हाविषयी भीती व दहशत उत्पन्न करेल. हालेलुया. सामर्थ्य इतकं उतरणार की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होणार. हालेलुया. कारण देवाशिवाय दुसरं काहीच नाही. हालेलुया. वचन 26 पहा आज तुम्हापुढे अभिष्ट वरिष्ठ ही दोन्ही ठेवीत आहे. वचन 27 म्हणजे तुमचा देव परमेश्वर याच्या ज्ञान्या या तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुमचे अभिष्ट होईल. वचन 28 पण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळल्या नाही आणि ज्या मार्गाने जाण्याची मी तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून अपरिचित अशा अन्य देवाच्या मागे तुम्ही गेला तर तुमचे अनिष्ट होईल. हालेलुया. म्हणजे आपल्याला शिकायचे की देवाने कोणत्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, शिक्षण दिले आहे, नियम दिलेले आहे, विधी दिले. आपण शिकवतो, लोकांना शिकवतो, लोकांना घडवतो, लोकांना मार्गदर्शन करतो. कारण बायबल काय शिकवते, म्हणून मी तुम्हाला सांगतो ना इथे तिथे प्रार्थनेला जायचं नाही की देवाचे क्रोध तुम्हाला येऊ नये. आपण लोकांचं ऐकतो ना, आपण भटकन देवापासून दूर होतो. नाही, ते चूक नाही करायची, कारण देव आपल्याला मिळाला, इतरांना नाही मिळाला. गलितीकरस 1:6 पासून वचन पण दिलेलं आहे आणि योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये पण दिलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्टी शिक्षण घ्यायचं आहे, म्हणून मी तुम्हाला शिकवतो की देवाची पूर्ण ओळख केल्याशिवाय तिथे जाऊ नका. मत्ती 24:24 मध्ये पण दिले. तर हे जे शिक्षण आहे आम्हाला देवाने दिले, तेच ते तुम्हाला मी देतो, म्हणून तुम्ही सावध राहा. वचन 29 जो देश ताब्यात घेण्यास जात आहे तेथे तुझा देव परमेश्वर तुला देऊन पोहोचली तेव्हा तुम्ही गरजेच्या डोंगरावरून आशीर्वाद आणि एका डोंगरावरून शाप उच्चारावा. वचन 30 यादने पलीकडे मावळतीस अराफात राहणारे कनानी यांच्या प्रदेशात गिलगालासमोर मोरेच्या एल्लोन वृक्षासमोर ते डोंगर आहेत ना. वचन 31 तुम्ही आधी म्हणून यासाठी जात आहात की
सांगते तुम्ही ताब्यात घ्या आणि त्यात आपण कुठे जायची गरज नाहीये. आपल्या जीवनात आपल्या घरात देव आहे. जगायच्या घरी येशू आला ना तेव्हा त्याने काय केलं माहितीये, अर्ध द्रव्य गरिबांना दिलं. ज्याचं घेतलं त्याचं 4 पट दिलं. आपण देवाची किंमत ठेवा. म्हणून लोकांना मी सांगतो की कधी कधी आपण सांगतो की आपल्या घरातल्या प्रार्थना बंद कशाला होतात, ते सगळ्यांना नियम ह्यासाठीच असतात की तुमच्या घरी देव आलेला आहे त्याला दूर करू नका आणि लोकांच्या सांगण्याप्रमाणे मूर्ती पूजाकडे वळू नका, नाही तर देवाचे क्रोध आणि देवाचे शाप येतात. हे अनुवाद 10 अध्याय आणि 11 अध्याय तुम्ही जर वाचला शेवटचं वचन. जे विधी व नियम आज मी तुम्हाला सांगत आहे. समजलं? कधी कधी आपल्याला सांगतात आमच्या घरची प्रार्थना बंद केली असं बोलत, तसं नाही. हे नियम आहे. हे नियम मी देतो तुम्हाला आणि मग तुम्ही त्यांना देतो. म्हणून तुम्ही कोणीही एकमेकांविरुद्ध बोलायचं नाही. आपल्या घरात प्रार्थना आहे तर आपण दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही. लक्षात ठेवा, हा सगळ्यांना कायदा आणि नियम आहे. नसेल तर तुमच्या घरच्या प्रार्थना बंद राहतील. हे सगळ्यांचे नियम आहेत. हालेलुया. तर बघा, हे बायबल सांगते, मी नाही सांगते. कारण आपण शापित नाही बनायचं. शाप आपण घेतो तेव्हा आपलं नुकसान होते. वेळ कमी आहे, नाही तर भरपूर काही सांगेल. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया ना. आपण परमेश्वरच्या वचनाप्रमाणे अनुवादमध्ये 10 अध्याय आणि 11 अध्याय यावर मननचिंतन करून आपल्या स्वतःच्या भविष्यात आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या देशाला आणि आपल्या गावाला परमेश्वरचं सहाय्य भेटावं. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक, प्रभूचे सेवक, प्रभूचे मार्ग आणि येणाऱ्या हर एक व्यक्तीला प्रभूचं सहाय्य भेटावं. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो.